English also. Um, Welcome to Dr. Mashelkar, and first of all, let's wish him a happy birthday as well. Today is his 70th birthday. Okay. He has very kindly agreed to speak today. यहाँ पे क्लास के सामने एक्चुअली लेक्चर नहीं है, आपके साथ बातचीत करने वाले हैं वो आज, ठीक है? हाँ, तो आपको भी बोलना पड़ेगा। हाँ, ऐसे मत समझिए कि आप सिर्फ मशेलकर सर बोलेंगे और आप सुनेंगे, ठीक है? आपको भी बोलना है, हाँ, और आपको जो पूछना है आप पूछ सकते हैं, ठीक है? अच्छा, और अभी मैं एक्चुअली डॉक्टर मशेलकर का जो इंट्रोडक्शन है वो मैं मैडम के लिए छोड़ दूंगा। हाँ, मैं कुछ ज़्यादा नहीं बोलने वाला हूँ अभी। आप तो जानते ही हैं, आपके स्कूल में जो क्विज हुआ था उसमें एक टीम डॉक्टर मशेलकर के नाम पे भी था, याद है? आप में से शायद बड़े वाले बच्चे थे उसमें, हाँ, कुछ लोग जानते होंगे। तो डॉक्टर मशेलकर हमारे देश के गिने चुने टॉप साइंटिस्ट में से हैं। हमारे देश में उन्होंने बहुत काम किया है, साइंस में ही नहीं लेकिन साइंस के मैनेजमेंट में बहुत सारे हाई लेवल गवर्नमेंट डिसीजंस जो रहते हैं उनमें उन्होंने कंट्रीब्यूट किया है। और वो भारत सरकार ने उनको पद्मश्री और पद्म भूषण से भी सम्मानित किया है। तो लेकिन मुझे एक और चीज ये भी बताना है कि वो जब से मैंने उनको सबसे पहली बार सुना है तब से मेरे लिए वो बहुत बड़े इंस्पिरेशन रहे हैं। ओके, मतलब मुझे हर बार जब भी सोचना पड़ता है कि कुछ नया बड़ा करें तो मैं उनके बारे में सोचता हूँ। तो मुझे लगा कि आपको भी इनको सुनना चाहिए, उनसे बातचीत करने का मौका मिलना चाहिए, और ये एक मौका है। आज उनसे बात करेंगे, ठीक है? ओके, एक चीज दो चीज छोटे चीज मैं बता देता हूँ आपको। हाँ, यहाँ पे कैमरा चालू है, ठीक है? उसको कुछ हिलाइएगा मत, ठीक है? बाहर भी लोग देख रहे हैं, कैमरा में बाहर दूसरे रूम में भी दिख रहे हैं, ठीक है? और बाहर इंटरनेट पे भी दिख रहा है अभी। यहाँ जो भी हो रहा है वो यहाँ दिखेगा, ठीक है? तो आप हिलाइएगा मत उसको, ठीक है? ओके मैडम, आई थिंक नमस्कार। सर्वप्रथम डॉक्टर रघुनाथ माशेलकर डोस्टर स्कूल या संस्थापक अध्यक्ष रणजित परांजपे सर्व उपस्थित मान्यवरांचे, विद्यार्थ्यांचे व शिक्षक वर्गाचे मी सहर्ष स्वागत करीत आहे। मी मेहराज इयत्ता 6वीत पाषाण येथील संत तुकाराम प्रशालेत शिकत आहे। मी इयत्ता 1ली पासून डोरस्टेप स्कूल या वर्गात जात आहे आणि आज आपल्या स्वागताबरोबरच मी आपल्या संस्थेच्या वतीने नवीन वर्ष आपणा सर्वांस नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मित्र मैत्रिणींनो, आज नवीन वर्षाचा पहिला दिवस। आपण या वर्षाचे स्वागत एका चांगल्या कार्यक्रमाने करत आहोत, याचा मला खूप आनंद होत आहे। आणि तसेच आपण एनसीएल या संस्थेची थोडक्यात माहिती घेणार आहेत आणि त्यानंतर डॉक्टर माशेलकर आपल्याला मार्गदर्शन करून आपल्याशी गप्पा सुद्धा मारणार आहेत। मग मी सुरुवातीला एनसीएल या संस्थेची आपल्याला माहिती देण्यासाठी डॉक्टर प्रेमनाथ यांना विनंती करत आहे। सॉरी, मेरी हिंदी उतनी अच्छी नहीं है, लेकिन मैं ये बता देता हूँ कि एनसीएल जो है राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाला है, ठीक है? वहाँ पे रसायनों पर के विज्ञान के बारे में पढ़ाई होती है, रिसर्च करते हैं लोग और नए नए पदार्थ बनाते हैं। और बहुत सारे ऐसे कंपनी जो हैं आपके लिए जो दवाई बनाते हैं, ये सब उनमें जितने लोग काम करते हैं उनमें कई लोग यहाँ से हैं।
कई लोग कई कंपनियां जो दवाई बनाते हैं उन्होंने उसके लिए तकनीकी जो है यहाँ से ली है। ऐसे बहुत सारे चीज़ें हैं जो हमारे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाला करता है। बहुत सारे इंडस्ट्रीज़ में भी, एक तो दवाइयों की बात हुई, लेकिन आपके जो फर्टिलाइज़र्स हैं, जो आपके कृषि के लिए पदार्थ हैं, वो सब भी यही प्रयोगशाला काम करती है उस पर। ये भी मैं बता दूं कि डॉक्टर मशेलकर जो हैं, वो NCL के निर्देशक या मुखिया रह चुके हैं। और उससे भी ऊंचे जो ऐसे देश में करीब 40 लाख थे तब, उसके भी मुखिया रह चुके हैं। वो देश के हर कोने कोने में है ऐसे लैब्स, और उसको मैनेज करना इतने सारे बड़े, इतने वैसे वो जो नेटवर्क है वो दुनिया में सबसे बड़ा नेटवर्क है ऐसे प्रयोगशालाओं का, उसको उन्होंने मैनेज किया है। इसलिए मैं इतना ही बोलूँगा NCL के बारे में। अभी मैं डॉक्टर मशेलकर को, अभी आप बोलिए। आता आपल्याला NCL या संस्थेची थोडक्यात ओळख झालेली आहे आणि तसेच इथे कोणते कोणते संशोधन केले जाते याची सुद्धा थोडक्यात माहिती झालेली आहे। तर मी या संस्थेच्या जडणघडणीमध्ये डॉक्टर माशेलकर यांचा सिंहाचा वाटा आहे आणि आता त्यांच्या कार्याची माहिती देण्यासाठी मी डोरस्टेप स्कूलच्या संचालिका भावनाताई यांना विनंती करत आहे। खरं सांगू का, मला हा खूपच आनंदाचा क्षण आहे। याचं कारण वर्षाची सुरुवात डॉक्टर माशेलकरांची ओळख करून देण्या इतका आनंदाचा क्षणच असू शकत नाही। आणि याचं कारण असं आहे की आमच्या जनरेशनला इन्स्पिरेशन म्हणजे आपण आज, आणि तुमच्या बरोबर आम्ही केमिकल या विषयात केलं नसेल, पण आपलं काम इतक्या विविध विषयामध्ये आहे की ते फक्त रासायनिक या विषयापुरतं मर्यादित नाहीये। आणि मी त्यांची ओळख करून द्यायची ठरवली तर 2 मिनिटापेक्षा कितीतरी वेळ जाईल, म्हणून मी अगदी थोडक्यात ओळख करून देते। ते म्हणजे, तुम्ही मुलांना माहिती आहे की त्या माहिती नसेल पण ह्यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलेलं आहे, आणि त्या वयामध्ये सुद्धा त्यावेळेला त्यांनी जिद्दीने चिकाटीने बी म्हणून जी डिग्री असते त्याची रासायनिक म्हणजे विषयातली रसायनशास्त्रातली त्यांनी घेतलेली आहे। त्याच्यानंतर त्या विषयातलं संशोधन करून त्यांनी PhD घेतली आहे। आणि एवढंच त्यांचं शिक्षण नाहीये, तर आज त्यांना जवळजवळ 20 डॉक्टरेट डिग्रीज पदव्या विविध देशा आणि विदेशातून मिळालेल्या आहेत। याच्यावरून तुम्हाला फक्त अंदाज येईल की त्यांनी किती काम आणि संशोधन केलेलं आहे। त्यांनी नुसतं संशोधन केलं असेल असंही नाहीये, त्यांच्यामध्ये एक नेतृत्वाचा गुण आहे, कारण त्यांनी बऱ्याच समित्यांवर लिडरशिप म्हणजे प्रेसिडेंट अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे। आणि हे देश विदेशात त्यांनी केलेलं काम असल्यामुळे त्यांना लिडरशिपचे पण बरीच अवॉर्ड्स मिळालेली आहेत। आणि म्हणजे ते असे 20-25 वगैरे असं बोलतात बरं का, ते अशी अवॉर्ड्स आहेत त्यांना। आणि हे तर आहेच, पण त्यांनी काही पुस्तकं पण लिहिली आहेत। आणि मी तुम्हाला मुलांना सांगू इच्छिते की 10वीच्या वर्गाला एक माशेलकर सरांवर एक धडा आहे, तुम्ही घरी गेल्यावर मुद्दामून तो वाचा, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी डिटेलमध्ये माहिती मिळेल। दुसरी गोष्ट, आपल्या स्टडी सेंटरमध्ये सुद्धा एक पुस्तक आहे, म्हणजे साधनाचा अंक आलेला आहे, तर त्यांनी त्यांच्या आईवर लिहिलेला एक लेख आहे। माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी परत गेल्यानंतर लीनाताई वगैरे स्टडी सेंटरला भेटून, म्हणजे तुम्ही येताच तर तो मागून घ्या, प्रत्येकाने तो वाचा, तर तुम्हाला त्यांच्या आईबद्दलच्या भावना पण कळतील आणि त्यांच्या आईने किती कष्ट घेतलेत त्या परिस्थितीमध्ये तेही कळेल। आता मी एवढंच सांगते कारण त्यांना तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करतील। आणि मला खात्री आहे की अतिशय स्फूर्तिदायी असेल, तुम्हाला ते खूप एनकरेजिंग वाटेल आणि तुमच्या पुढच्या जडणघडणीला अतिशय महत्त्वाचं असेल। तर ही जी सुरुवात 2013ची आपल्याला झालेली आहे ती अतिशय सुंदर झाली आहे, आणि मी त्यांना आपल्याशी बोलायला सांगते। नमस्कार।
काय बनणार आहेस? टीचर. टीचर बनणार आहे. वा, छान. सुंदर. आधी सर्वप्रथम नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आज 1 जानेवारी नाही का? 1 जानेवारी 2013. आणि कुठल्या शाळेत जातो? आणि कितवीत आहेस? आणि मोठं होऊन काय होणार आहेस? मिलिटरी मध्ये जाणार आहे. देशाचं संरक्षण करणार आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. तर नवीन वर्षाच्या आपल्याला शुभेच्छा. 1 जानेवारी 2013. मला आठवतं 1 जानेवारी 1943 माझा जन्म झाला. म्हणजे हे माझं 17वा मला वाढदिवस आहे नाही का? आणि दरवेळी अगदी लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत आणि कालपर्यंत आजपर्यंत जवळजवळ 70 वाढदिवस झाले. आणि मला जर कोणी विचारलं तर तुझा सर्वात उत्तम 70 वर्षामध्ये वाढदिवस कुठला, तर तो म्हणेन हा आजचा. का बरं? तुम्हाला सगळ्यांना भेटतोय नाही का? असं काही अशी वाढदिवसाची सुरुवात मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच केलेली नाही. म्हणून धन्यवाद. आता मी मराठीत बोलणार आहे, पण त्यांनी हात वर करावे ज्यांना मराठी कळत नाही. असं कोणी आहे? कोणीच नाही ना? इधर एनीवन हु डजंट अंडरस्टैंड मराठी? आप में से कोई है जिसको मराठी समझ में नहीं आती? सबको आती है. तो मराठीतच बोलू ना? तो मराठीत बोलतो. सर्वप्रथम प्रेमनाथचे धन्यवाद. कारण ही कल्पना त्यांची बरं का. ते माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला आपल्या सर्वांविषयी सांगितलं. आणि ते मला म्हणाले की कधीतरी तुम्ही जर त्यांना भेटलात आणि 2 असे स्फूर्तिदायक शब्द आणि त्यांच्याशी जर आपण जर बोललात तर बरं होईल. तर कधी करूया? तर मी म्हटलं 1 जानेवारीला करूया. कारण माझा वाढदिवस पण आहे त्या दिवशी, नवीन वर्षाची सुरुवात पण होती त्या दिवशी. आणि नवीन वर्षाची सुरुवात हे काहीतरी चांगलं काम त्या दिवशी सकाळी करून करायची असते. आणि याच्याहून चांगलं काम दुसरं कुठलं? म्हणून मी म्हटलं हो, आज आपण करूया. म्हणून मी आज इथे आहे. म्हणून सर्वात आधी प्रेमनाथचे आभार मानतो. त्यानंतर मला सुरुवात माझ्या संवादाची जी आहे ती करण्याआधी मी एक सांगू इच्छितो आपल्याला की मला मोठं भाषण करायचं नाहीये बरं का. 1-5 मिनिटं मी सुरुवातीला बोलेन, पण मला तुमच्याकडे बोलायचंय. तुमच्या डोक्यात काय, तुमच्या कल्पना काय, तुम्हाला मोठं होऊन का व्हायचंय, तुला टीचर का व्हायचंय हे मला समजून घ्यायचंय बरं का. आणि मी तुम्हाला शिकवण्यासाठी आलो नाहीये, तुमच्याकडनं मी शिकणार आहे. लक्षात आलं ना? तर माझे आज 70 टीचर इथे समोर बसलेले आहेत माझ्या. तुम्ही सगळे माझे टीचर आहात बरं का. बर, पुढे आता आपल्याला मॅडमनी माझी माहिती करून देताना माझा जन्म कसा झाला आणि मग कसे गोरगरिबीत आम्ही दिवस काढले याविषयी सांगितलं. त्याच्याविषयी थोडंसं सांगतो नाही का बरं? कारण आपल्यापैकी बरीच मुलं अशा परिस्थितीतूनच वर आलेली आहेत. माझा जन्म अत्यंत गरीब अशा कुटुंबामध्ये झाला आणि माझे वडील मी केवळ 6 वर्षाचा असताना गेले. माझा जन्म झाला होता माशेल नावाचं गाव. माझं आडनाव काय? माशेलकर. का बरं? कारण मी माशेलमध्ये माझा जन्म झाला म्हणून माशेलकर नाही का. जसं कोपरगावमध्ये जन्म झाला की कोपरगावकर नाही का, तसं. तर त्यावेळी मग आईला काय करायचं कळलं नाही आणि मग ती मुंबईमध्ये आली काम शोधायला. आणि मी एकच मुलगा आणि मला वाढवायचं. आणि त्यावेळी आमचे एवढे हाल होते की आम्हाला 2 वेळा जेवायचं म्हणजे मुश्किल होती बरं का. आणि मी मग मराठी शाळेमध्ये गेलो. मराठी शाळेमध्ये आपली म्युन्सिपल शाळा असते ना, महानगरपालिकेची शाळा, त्याच्यामध्ये मी शिकलो. आणि महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकलो, मराठीमध्ये शिकलो म्हणून काही बिघडलं नाही. हे सर्वात आधी लक्षात ठेवा. आपल्याला असा एक न्यूनगंड असतो नाही का, अरे इंग्रजीमध्ये शिकलं पाहिजे, ती बघा कुठे जातात वगैरे वगैरे. तसं काही फरक पडत नाही. उलट मराठीतनं ज्ञान घेणं हे सर्वात महत्वाचं आहे माझ्या मते. आपल्या मायबोलीमधनं
शिकणं हे सर्वात महत्वाचं आहे. तर त्या म्युन्सिपल शाळेमध्ये जे गेलो त्याला वेस्ट खेतवाडी अप्पर प्रायमरी स्कूल असं ती खेतवाडीमध्ये मुंबईमध्ये ती शाळा होती. आणि त्यातून मी नेहमी पहिला येत असे बरं का. आणि मला अजून आठवतं की 7वी जेव्हा मी पास झालो तेव्हा मला 87% मार्क मिळवून मी पहिला आलो होतो. आणि मग आता 7वीतनं 8वीत जायचं. 8वीत कुठे जायचं? सेकंडरी स्कूलमध्ये. आणि त्यावेळी मी गिरगावात राहत होतो आणि तिकडे अनेक शाळा होत्या, चांगल्या चांगल्या शाळा. एक आर्यन हायस्कूल होती, तिथं बोर्डामध्ये 30 येतात ना, त्याच्यामध्ये सर्व त्यातनंच यायचे बरं का, आर्यन मध्ये. विल्सन नावाची एक शाळा होती, चिकित्सक नावाची शाळा होती, तिथून तर ते पहिले येत असत बोर्डामध्ये सगळ्या महाराष्ट्र स्टेटमध्ये, कळलं का. तर अशा शाळांमध्ये मी ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न केला, पण मला ते जमलं नाही. का जमलं नाही माहितीये का? कारण त्याला फी जी मला पाहिजे होती ती 21 रुपये होती आणि ती 21 रुपये आमच्या आईकडे नव्हते. आणि मग काय झालं की चौपाटीला एक स्त्री होती, ती कुठेतरी काहीतरी काम करत होती कोणाच्या तरी घरामध्ये. तर तिच्याकडे जाऊन आईने ते पैसे आणले बरं का, कारण तिने ते जमवलेले पैसे होते, तुझ्या मुलाच्या शिक्षणासाठी घेते म्हणून तिने ते कर्ज दिलं. आणि ते जमा करायला आम्हाला 3 आठवडे लागले. आणि ते 3 आठवड्यामध्ये बाकीच्या शाळांच्या ऍडमिशन बंद झाल्या. आणि त्यामुळे मग मी युनियन हायस्कूल म्हणून एक शाळा आहे, ज्याला आता 80 वर्ष होत आहेत बरं का, 12 जानेवारीला. तर त्या शाळेमध्ये मी गेलो. आणि ती ही जी शाळा आहे ज्याला मी म्हणेन की एक गरीब शाळा होती, पण अत्यंत तिथे श्रीमंत असे शिक्षक होते. श्रीमंत म्हणजे धनाने नव्हे, मनाने, बरं का. आणि तिथं मी जे शिकलो आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की मुलांच्या बाबतीत आपण काय म्हणतो, नुसती गोकमपट्टी करा, परीक्षा द्या, अभ्यास करा, पहिले या वगैरे, तसं नाही. तर त्या ठिकाणी त्यांनी मुलांची जी पर्सनॅलिटी असते, तुमचं जे व्यक्तित्व असतं, त्याचा विस्तृत तऱ्हेने कसा विकास होईल यावर त्यांचं हे असायचं. तर त्यामुळे मला अजून आठवतं की उदाहरणार्थ 9वी मध्ये असताना हस्तलिखित स्पर्धा होत्या बरं का. उत्तम अक्षर ज्याचं त्याला बक्षीस, बरं का. आम्ही मासिक लिहित असे. त्याच्यानंतर ते नाटक तुम्हाला लिहायचे. आता आपल्याला कल्पना नसेल, 9वी मध्ये असताना मी नाटक लिहिलंय मराठीमध्ये. त्या नाटकाचं नाव काय होतं माहितीये का? सुट्टी वाचून कोकला गेला. आणि ते मी लिहिलं, त्याचं दिग्दर्शन सुद्धा केलं, त्याच्यात काम सुद्धा केलं बरं का. आणि गणेशोत्सव तिकडे असायचा ना, तर तिकडे त्या गणेशोत्सवामध्ये त्याच्या हे सुद्धा प्रयोग सुद्धा झालेले आहेत. मला लिहायची फार आवड होती बरं का. लिहायची म्हणजे मी मराठी मासिकांमधनं लिहित असे. त्यावेळी मंथन नावाचं मासिक होतं, नवल नावाचं मासिक होतं, अमृत नावाचं मासिक होतं, बालमित्र नावाचं मासिक होतं. आणि मी 6वी, 7वी, 8वी मध्ये असताना त्याच्यामध्ये लिहित असे, मला अजून आठवतं. आणि एक मासिक होतं मंथन, त्याच्यामध्ये 1 रुपया आणि 1 अंक, बरं का, उत्तम कल्पनेला बक्षीस मिळत असे. आणि मी 6वीत असताना मला 1 रुपया आणि 1 अंक मिळाला होता त्या ह्याच्यामध्ये, कळलं ना. कारण आमचे शिक्षक असे होते की त्यांनी आम्हाला अत्यंत सुंदर मराठी शिकवलं बरं का. नंतर मी युनियन हायस्कूल मधनं 11वीत पास झालो. 11वीत पास झाल्यानंतर त्यावेळी आमच्याकडे काही गाईड्स नव्हते, आईची काही ताकद नव्हती की कुठल्या तरी कोचिंग क्लासला पाठवा. हल्ली नाही का, एक 10वी आली 12वी आली की सगळे आपण कोचिंग क्लासमध्ये जास्त वेळ घालवतो, वर्गात कमी वेळ घालवतो, नाही का. तसं काही नव्हतं. आणि तरी सुद्धा त्यावेळी महाराष्ट्र आपल्या याच्यामध्ये स्टेटमध्ये 1,35,000 मुलं बसली होती त्या वर्षी, 1960 बरं का. म्हणजे मी 52 वर्षापूर्वीची गोष्ट करतोय. 1,35,000 आणि त्याच्यामध्ये मी 11वा. आता 11वा आल्यावर तुम्ही म्हणणार की वा उत्तम झालं, मग तुम्ही कॉलेजला वगैरे गेला असेल. हो नाही, मला शाळा सोडायची, आपला अभ्यास पुढे शिक्षण करायचं इतकं कठीण होतं की मी म्हटलं आता सोडा, कारण आई काम करायची, कळलं का. आणि मी अभ्यास करायचो, शिकायचो. ते म्हटलं ते काही चालायचं नाही, आता आपण शिक्षण सोडवूया आणि आईला मदत करूया, नोकरी करूया कुठेतरी. पण मग मला 60 रुपये शिष्यवृत्ती मिळाली बरं का. 60 रुपये दर महिन्याला. कुठून? सर दोराब टाटा ट्रस्ट. आता रतन टाटांचं नाव सगळ्यांना माहितीये नाही का, टाटांचं नाव माहितीये ना तुम्हाला. तर ते काय आहे, ते केवळ उद्योगपती असे नाही आहेत, तर ते
इतरांना मदत करण्यासाठी त्यांनी शिष्यवृत्त्या वगैरे वगैरे अनेक ठेवल्या होत्या आणि त्यातली एक शिष्यवृत्ती मला मिळाली. 6 वर्ष मिळाली बरं का, 8 वर्ष. आणि त्याच्यानंतर मग मी बॅचलर्स डिग्री केमिकल इंजिनिअरिंग मध्ये घेतली आणि त्यानंतर मग पुढे PhD केली. म्हणजे त्याच्यानंतर ज्याला आपण संशोधन म्हणतो ना तसं केलं. आणि त्यानंतर मग मी इंग्लंडमध्ये गेलो, तिथे शिकवलं. अमेरिकेत गेलो, तिथे शिकवलं. आणि बऱ्याच वेळा आपण पाहिले आहे की इथे आपण शिकतो आणि परदेशात जातो, नाही का. सरकार आपल्यावर खर्च करतं, सगळं देश सगळं आपल्या मागे हे करतं आणि मग आपण परदेशात जाऊन राहतो. त्याला काय अर्थ आहे का? देशाची आपण सेवा करत नाही. आणि म्हणून मी ठरवलं की 32 वर्षाचा असताना मी परत आलो. कळलं का? जसं प्रेमनाथ परत आलेले आहे. प्रेमनाथ हे MIT सारख्याच ह्याच्यामध्ये शिक्षण संस्थेमध्ये शिकलेले आहेत, जी जगातली सर्वात मोठी आहे, आणि ते परत आले. तर मुख्य मुद्दा असा आहे की तुम्ही जा, शिका, पहा, पण त्यानंतर परत या. कारण हा आपला देश आहे, या देशाने आपल्याला सगळं दिलेलं आहे, नाही का. आणि म्हणून परत येणं आवश्यक आहे. इथे आल्यानंतर मग मी या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये काम करायला सुरुवात केली. याचा मी संचालक झालो. आणि अशा अनेक प्रयोगशाळा आहेत. आता आपल्याला माहिती दिली प्रेमनाथने या प्रयोगशाळेमध्ये काय काय काम होतं, संशोधन होतं बरं का. त्यांनी त्याची थोडक्यात तुम्हाला माहिती दिली. पण आपल्याला सांगतो मी की आता पिण्याचं शुद्ध पाणी, ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया नाही, व्हायरस नाही, तुमच्या पोटात दुखणार नाही, अशा प्रकारचं पाणी करण्याची पद्धती या प्रयोगशाळेने शोधून काढलेली आहे. कळलं का? असं म्हणजे लोकांसाठी, समाजासाठी काही ना काही ते काम होत असतं. त्यानंतर मग CSIR नावाची एक जी संस्था आहे, जशा 40 अशा प्रयोगशाळा आहेत देशभर, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत बरं का. संबंध देशामध्ये नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरी, नॅशनल मेट्रोलॉजिकल लॅबोरेटरी, वेगवेगळ्या याच्यामध्ये काम करणार आहे. त्या प्रयोगशाळांमध्ये किती एकंदर संशोधक आहेत माहिती का? 20,000. ही जगातली सर्वात मोठी संस्था आहे. त्या संस्थेचा मला अध्यक्ष करण्यात आला आणि मी जवळजवळ 11.5 वर्ष फिरलो बरं का. आणि ते काम झाल्यानंतर मी संबंध देशभर फिरलो, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक प्रयोगशाळेला मी भेट दिली, संबंध देशात फिरलो. आणि त्यानंतर मी आता परत आलेलो आहे. आता मी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये. 2-3 गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात आणि त्याच्यानंतर आपण हे करूया. बेटा, तू मला आत्ता म्हणालीस की तुला टीचर व्हायचंय, नाही का. बरं, सांगू शकतेस का आम्हाला तुला टीचर का व्हायचंय? कारण मी जेव्हा पण शाळेत जाते, बघते की टीचर चांगले शिकवत असतात, मुलांना समजावून सांगत असतात, तर मला पण वाटतं की मी शिक्षक व्हावं. आणि मग मला पहिलीपासून वाटतं की मी शिक्षक व्हावं. जेव्हा हे शिक्षक दिन येतो की मला आनंद होतो की आज मी शिकवणारे मुलांना. मग मी जाते आणि पहिली दुसरीच्या वर्गात शिकवते. मला खूप आनंद होतो की मी शिक्षक होणार आहे. उत्तम उत्तम. तर आपण जर मला म्हणाल की तुम्ही आज जे मोठे झालात, कळलं का, जी मान्यता तुम्हाला मिळवली, तर ह्याच्या मागे कोण आहे? तर सर्वात प्रथम मी म्हणेन माझी आई. आई माझी सर्वात मोठी गुरु, कळलं का. त्यानंतर माझे भावे सर नावाचे एक शिक्षक होते बरं का. आणि आतापर्यंत मला जे शिक्षक भेटले त्याच्यामध्ये भावे सरांसारखे सर मी बघितले नाही. आता ते काय करायचे भावे सर? आम्हाला सायन्स शिकवायचे, विज्ञान शिकवायचे. आणि त्यावेळी कसं असायचं माहितीये का, फिजिक्ससाठी एक, केमिस्ट्रीसाठी एक, बायोलॉजीसाठी एक वगैरे, तसं काही नाही. सगळं एक शिक्षक शिकवायचे. आणि त्यांची गंमत अशी होती की आपण काय करतो, नेहमी येतो याच्यावर फळ्यावर आपण घ्यायला लागतो, नाही का. आणि मग ते आपण उतरून घेतो, ते पाठ करतो. ते म्हणत तसं नाही, तुम्ही पाहायला पाहिजे, बाहेर काय आहे ते पाहायला पाहिजे, निसर्गाकडे पाहायला पाहिजे आणि त्यातून शिकायला पाहिजे बरं का. आता उदाहरणार्थ, साबण कसा बनवायचा याची प्रक्रिया तुम्हाला माहितीये? किती लोकांना माहितीये, किती मुलांना माहितीये साबण कसा बनवतात? तुमच्यापैकी अजून तुम्ही शिकलेलं नाही. बरं, तुम्ही पुढे गेल्यानंतर शिकाल. आता ही प्रक्रिया सगळ्यांना येते, कसं करायचं ते सोडियम हायड्रॉक्साईड घ्यायचं, ग्लिसरीन घ्यायचं, ते मिक्स कसं करायचं वगैरे 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 सगळं आपल्याला माहिती आहे.
पण आपण ते पाठ करतो आणि त्याचं उत्तर लिहितो. पण आपण पाहतो का साबण कसा बनवतात? आमचे सर आम्हाला काय म्हणाले की नाही, ते तुम्ही पाहायला पाहिजे. मग पाहायचं कुठे पाहायचं? तर हिंदुस्तान लिव्हर नावाची फॅक्टरी होती. लाईफ बॉय हे ऐकलंय का आपण? लाईफ बॉय कोण बनवतो? हिंदुस्तान लिव्हर बनवतो, बरं का. आणि त्यांची फॅक्टरी होती शिवडीला. आता शिवडीला जायचं म्हणजे चालत जाता येत नाही, कारण आमची शाळा होती गिरगावात, तिथून शिवडीपर्यंत. मग ते ट्रॅम मधनं गेलो होते. ट्रॅम्स असायच्या त्यावेळी. आता तुम्ही तुमच्यापैकी किती मुलांनी ट्रॅम पाहिल्यात मला कल्पना नाहीये. किती मुलांनी ट्रॅम्स पाहिल्यात? नाही. तुम्ही बसेस पाहिल्यात ना? ट्रॅम पाहिलेले नाहीयेत. तर ट्रॅम्स मध्ये आम्ही जायचो आणि त्याच्यामध्ये तिकिटाला 5 पैसे लागायचे त्यावेळी. आणि आम्ही एवढे गरीब होतो की आमच्याकडे 5 पैसे नव्हते. आमचे सर पण गरीब होते, पण त्यांनी आपल्या खिशातनं आम्हाला आमची तिकीटं काढली. आणि आम्ही त्या शिवडी फॅक्टरीमध्ये जाऊन ते बघितलं. आणि ते बघितल्यामुळे एवढा फरक पडतो. त्यानंतर काड्यांची पेटी आपण पाहिली आहे ना सगळ्यांनी, काड्यांची पेटी. आपण कसं हे मॅच बॉक्स हे करतो, पेटवतो वगैरे. आता ती बनते कुठे? ती अंबरनाथला बिमको नावाची एक फॅक्टरी होती, बरं का. आता अंबरनाथ म्हणजे आणखी दूर, आणि तिकडे तर ट्रॅमने जाता येत नाही, रेल्वेनेच फक्त जायचं, आगगाडीने जायचं. तर त्याची तिकीट सुद्धा त्यांनी काढून आम्हाला ते घेऊन गेले. म्हणजे तिथं अगदी लाकूड घेऊन ते कापून त्यातनं कसं आपण हे बनवतो, काड्याची पेटी बनवतो, कळलं का. त्याला गंध कसा लावतो, सल्फर वगैरे सगळं मिक्स करून कसं लावतो, मग ते कसं पेटतं वगैरे, ते सगळं आम्ही बघितलेलं आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये त्यांनी एक मोठा फरक तो घडवून आणला. म्हणजे त्यांनी एकदा एक प्रयोग केला होता. ते काय करायचे माहितीये का? पैसे नव्हते ना आमच्याकडे, गरीब शाळा होती. तर त्यामुळे ते काय करायचे की छोटे 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 प्रयोग करायचे. तर कसा एकदा त्यांनी प्रयोग केला होता. आपल्याला भोरगोल भिंग म्हणजे माहितीये? भोरगोल भिंग, भिंग माहितीये ना? त्यांनी काय केलं, एके दिवशी ते आम्हाला बाहेर घेऊन गेले उन्हामध्ये, आणि कागद होता, कळलं का. ते भोरगोल भिंग त्यांनी घेतलं आणि असं वर खाली केलं. आणि वर खाली केल्यावर काय झालं, एक ब्राईट स्पॉट आला इकडे, नाही का. असं तेजस्वी असा बिंदू निर्माण झाला. आणि त्यावेळी म्हणाले की फोकल लेंथ आहे त्याची. आणि त्यानंतर त्यांनी तसं ठरलं, कागदाचं काय झालं असेल, जळायला लागलं. जळल्यावर ते मला काय म्हणाले माहितीये का? हे का झालं बरं मला त्यांनी विचारलं. कारण आपण सूर्यकिरण जी आहेत ती सगळी त्याच्यावर केंद्रित केली, नाही का. तर त्यावेळी ते म्हणाले की तुझी जी ऊर्जा आहे सगळी, कळलं की नाही, हे जर तू सर्व एकत्र आणलेस आणि केंद्रित केलेस, लक्षात आलं का, त्याच्यामुळे तू पेपर जळला. आणि जर तुला असं करता आलं तर तू काही जाणू शकतो, काही करू शकतोस. आणि त्यामुळे माझ्या याच्यावर परिणाम झाला. अरे मी म्हटलं विज्ञानाची एवढी ताकद आहे की नुसतं आपण भिंग घेतो आणि जळवतो, सूर्याची किरणे एकत्र करून. म्हणजे मला वैज्ञानिक व्हायला पाहिजे, आणि म्हणून मी वैज्ञानिक झालो, बरं का. आणि त्याच वेळी मी दुसरा धडा शिकलो. काय बरं तो धडा? की शक्ती सगळ्या तुमच्या केंद्रित करा, आणि केंद्रित केल्यानंतर तुम्हाला काही मिळत राहतं. आणि हे कुठल्याही क्षेत्रामध्ये, बरं का. मग तुम्ही वैज्ञानिक असाल, क्रिकेटर असाल, दुसरं काही असाल. आता सगळ्यात तुमचा आवडता क्रिकेटचा खेळाडू कोणता? सचिन तेंडुलकर. माझा सुद्धा, बरं का. मलाही क्रिकेट फार आवडतं, आणि सचिन तर फारच आवडतो. म्हणजे त्याच्यासारखा खेळाडू जगामध्ये झालेला नाहीये. आता त्याने काय केलं, सर्व शक्ती त्याच्या केंद्रित केल्या, नाही का. त्याचं ट्रेनिंग म्हणा, त्याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणा, त्याचं हे. म्हणजे तो नेहमी म्हणतो की मला फील्डवर जेव्हा मी अशी बॅटिंग करायला उभा राहतो तेव्हा मला फक्त तो बॉल दिसत असतो, दुसरं काही दिसत नाही. म्हणजे 1,00,000 लोक स्टेडियम मध्ये असतात, ते त्याला दिसत नाही, काही दिसत नाही, फक्त तो बॉल आणि तो. त्याची ती अशी शक्ती केंद्रित झालेली असते. हे फार महत्वाचं आहे. आणि हे आम्हाला त्या टीचरनी, आपण त्या शिक्षकांनी आम्हाला शिकून दिलं. आणि म्हणून हे अत्यंत महत्वाचं आहे बेटा, की तू म्हणालीस ना की आपण टीचर होणार. आणि आपल्याला आता सगळ्यात आवश्यकता सगळ्यात मोठी कुठली असेल ती म्हणजे शिक्षकांची, उत्तम शिक्षकांची. कारण ते तुम्हाला घडवतात आणि तुम्ही देशाला घडवतात.
नाही का? तुमची जी जडणघडण असते ती शिक्षकांमुळे होते, तुमच्या पालकांमुळे होते, समाजामुळे होते, पण नंतर तुम्ही पुढे जाऊन जे काय करता ते त्याच्यावर अवलंबून असतं आणि म्हणून हे होणं अत्यंत महत्वाचं आहे. तसंच आता मिलिटरीमध्ये जायचं म्हटलं, मिलिटरीमध्ये का बरं जायचं? देशाचं संरक्षण करायचं. हा आपला देश आहे. नेहमी आपण म्हटलं पाहिजे माझा भारत, माझा भारत, माझ्या भारतासाठी मी काय करू शकेन, नाही का? आणि म्हणून ही दोन्ही उत्तरं जी मला मिळाली ही फार सुंदर उत्तरं होती. आता आपण काय करूया, मी तुम्हाला माझ्याविषयी माहिती सांगितली, माझ्या शिक्षकाविषयी सांगितली, माझ्या आईविषयी सांगितली. आता मला तुमच्याकडनं शिकून घ्यायचंय बरं का? तर आपण असं करूया, आता आपण प्रश्नोत्तर, प्रश्न म्हणजे तुम्ही प्रश्न विचारा, मी उत्तर देईन, मी तुम्हाला प्रश्न विचारेन, त्याची तुम्ही उत्तरं द्यायला पाहिजेत. हा, लक्षात आलं? हा, चल तुझ्यापासून सुरुवात करूया. घे हातात. नाव काय आधी तुझं? माझं नाव आरती दिगंबर येरनुळे. अच्छा, आणि कितवीत आहेस? इयत्ता 6वी मध्ये आहे. कुठल्या शाळेमध्ये? मॉडर्न हायस्कूल गणेश खिंड पुणे 53. मॉडर्न हायस्कूल मध्ये आहेस का? व्हेरी गुड. मी आलेलो आहे त्या शाळेमध्ये, छान शाळा आहे. आणि मोठं होऊन काय व्हायचंय तुला? मला डॉक्टर व्हायचंय. सुंदर. बघा, डॉक्टर व्हायचं म्हणजे लोकांची सेवा करायची, नाही का? उत्तम. हा, प्रश्न काय बरं तुझा? औषध कसं बनवतात? औषध कसं बनवतात? हा, सांगतो तुला. असं असतं की आपण समजा डोकेदुखी तुला झाली, तर आई काय देते तुला? एक गोळी देते, नाही का? पांढरी गोळी. आता ही जी पांढरी गोळी देते, ती पांढरी गोळी तू घेतलीस, त्याच्यात पाणी प्यायलीस की साधारण 10-15 मिनिटांनी तुझं डोकं थांबतं, नाही का? याचं कारण काय सांगतो तुला? कारण ती गोळी नंतर पोटात जाते, त्याच्यानंतर ती विरघळते आणि त्यामधनं जे रासायनिक पदार्थ जे असतात ते संबंध शरीरामध्ये जातात. लक्षात आलं का? आणि त्याच्यामधनं ज्या प्रक्रिया होतात त्यातून तुझं डोकं थांबतं. आता ही जी गोळी बनवायची आहे, समजा पॅरासिटामॉल म्हणा किंवा अशी कुठली तरी हे असेल, एक रासायनिक तो पदार्थ असतो आणि तो पदार्थ निर्माण करण्यासाठी ज्या प्रक्रिया असतात अशा प्रक्रिया या रासायनिक प्रयोगशाळांमध्ये केल्या जातात. कळलं का? म्हणजे ज्याला आपण ज्या मूळ रॉ मटेरियल आपण ज्याला म्हणू, त्यातनं ती रसायनं काढायची आणि ती रसायनं एकत्र करून, कळलं की नाही, असं हे करायचं की ज्याच्यामुळे आपलं डोकं दुखायचं थांबेल किंवा ताप आला तर तुला अँटीबायोटिक देतात, नाही का? त्या अँटीबायोटिक साठी करायची पद्धती सुद्धा वेगळी असते. तर ही जी सगळी रसायनं आहेत याचा आपल्याला त्याचा जो फायदा मिळतो वेगवेगळ्या दृष्टीमध्ये. आता रसायनं केवळ आपण याच्यासाठी घेत नाही, केवळ आपल्याला ताप आला किंवा डोकं दुखलं म्हणून घेत नाही. रसायनांचा वापर आपण कीटकनाशक म्हणून वापरतो, नाही का? कीटक जर आले असते तर आपल्याला शेती करता आली नसती, त्यांनी सगळं खाऊन टाकलं असतं, मग त्यांना हे करणं महत्वाचं आहे, नाही का? तर अशी कीटकनाशकं सुद्धा या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये. त्यानंतर खतं असतात, नाही का? युरिया सारखं जर खत नसतं तर वाढ झाली नसती. आता हे कसं तयार करायचं हे सुद्धा याच प्रक्रियामधून तयार होतं. आणि म्हणून संशोधन करणं फार महत्वाचं असतं. आणि म्हणून शास्त्राकडे वळणं, विज्ञानाकडे वळणं, त्याच्यामध्ये देशाची पुढची प्रगती असते. तुमच्यापैकी किती मुलांना किंवा मुलींना शास्त्रज्ञ व्हायचं आहे? हात वर करा. उत्तम, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता मला त्यातल्या एकाला कोणाला तरी विचारतात, तुम्ही शास्त्रज्ञ म्हणून काय करणार? तुमची काय इच्छा आहे? तुमची काय महत्वाकांक्षा आहे? सांग बघू. तुझं नाव काय आधी? प्रदीप चव्हाण. आणि कितवीत आहेस? 9th स्टँडर्ड. कुठे? श्री शिवाजी विद्या मंदिर. बर, सांग बरं तू, तुला शास्त्रात देऊन तुला पुढे काय करायचंय? विज्ञानामध्ये अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्यांचा संयोग होऊन लोकांना माहिती नाही, मग त्यामुळे अनेक प्रकारच्या अंधश्रद्धांना ते बळी पडतात. तर लोकांमधली अंधश्रद्धा दूर करण्याचं काम मी शास्त्रज्ञ होऊन करीन. अरे वा, अभिमान वाटला पाहिजे. आणि हे फार महत्वाचं आहे बरं का. आपण आपल्या समाजामध्ये एवढ्या अंधश्रद्धा आहेत, नाही? आता उदाहरणार्थ ते ओवाळणं म्हणा किंवा काळं मांजर जर गेलं तर अपशकुन, मग परत यायचं,
वगैरे 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 अशा लाखो आपल्या अंधश्रद्धा आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतं, समाज मागे राहतो नाही का. आपला भूतांवर विश्वास असतो, ह्याच्यावर विश्वास असतो, त्याच्यावर विश्वास असतो. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी नाही का. आता आमच्या घरी सुद्धा आम्ही गणेश चतुर्थी करतो बरं का, 5 दिवसाची रोज आरत्या वगैरे वगैरे करतो. आमची श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा असं नाही. आणि आपल्याला नेहमी असं वाटतं की देव सगळं करत असतो, तसं काही नसतं, आपल्या हातात असतं बरं का. हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून हे जे काम हा करणार आहे, अंधश्रद्धा निर्मूलन, समाजाला एक वेगळी दिशा दाखवायची, ज्याला आपण नेहमी ज्ञानाधिष्ठित समाज असं म्हणतो, कळलं का. ज्ञानावर आधारित असा समाज, अज्ञानावर आधारित नव्हे. अज्ञान असलं की समाज मागे पडतो. आज अमेरिका एवढी का पुढे आहे, इंग्लंड एवढं का पुढे आहे, जर्मनी एवढं का पुढे आहे, कारण ते ज्ञानावर आधारित असे समाज आहे नाही का. अज्ञान तिथे नाही आहे, अंधश्रद्धा तिकडे नाही आहे. आणि म्हणजे उत्तम आहे. तर मला आनंद झाला. दुसऱ्या कोणी हात वर केला होता वैज्ञानिक होणार म्हणून, तू केला होता बेटा. वैज्ञानिक होणार म्हणालीस ना तू, शास्त्रज्ञ होणार म्हणून. हा चल उभी राहा, सांग आता तू काय करणार आहेस. तुझं नाव काय आधी. माझं नाव मयुरी सुरेश झिने. आणि किती आहेस. इयत्ता 3री. बर सांग, शास्त्रज्ञ म्हणून काय करणार आहेस. लोकांची मदत करणारे. लोकांची मदत करणार आहेस. उत्तम, व्हेरी गुड, टाळ्या. ही जी आपल्याला समाजाची सारखी भावना आहे, जर तिने म्हटलं ना लोकांची मदत करणं, शेवटी आपण काय असतं की आपल्या स्वतःसाठी काम करणं ही गोष्ट वेगळी, समाजासाठी काम करणं, देशासाठी काम करणं हे फार महत्वाचं आहे नाही का. एकमेकांची मदत करणं, बंधुत्व असणं हे किती महत्वाचं आहे. आणि ते केवळ शास्त्रज्ञ होऊनच असं होत. तुम्ही डॉक्टर व्हा, तुम्ही इंजिनियर व्हा, तुम्ही आर्किटेक्ट व्हा, घरं कशी बांधायची ते करा, मायनिंग हे ते वगैरे सगळं असं आपल्याला करता येतं. हा त्यातला महत्वाचा भाग आहे, हे एक लक्षात ठेवा. आता मला तुम्हाला वेगळ्या दिशेने घेऊन जायचं आहे, कारण मला यांनी जे पाठवलं आपल्या प्रेमनाथने काल जेव्हा पाठवलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी येस वी कॅन असं त्याला टायटल दिलं होतं. येस वी कॅन म्हणजे काय, हो मी करेनच, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने म्हटलं पाहिजे की मी करणारच, मी करून दाखवीनच. कळलं का. मग आपण म्हणाल अरे माझे आई वडील कोण आहेत, मी कुठे राहते, माझी परिस्थिती काय आहे, त्यातनं मी काय करणार पुढे जाऊन. कळलं का. त्यातनं मी पुढे जस्ट वन हे बघ नाही जस्ट हे बघा इथे त्यांनी येस वी कॅन असं म्हटलं होतं ना, प्रेमनाथने केलं होतं ते, कारण त्याला मला सांगायचं होतं की तू मुलांना सांग की आपण हे करणारच आणि हे आपण करू शकू. मग बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला असं नैराश्य येतं. आपण पाहतो नाही का, टीव्हीवर वगैरे पाहतो लोक कशी राहतात, श्रीमंत असतात, मोठ्या मोठ्या इमारतीमध्ये राहतात, त्यांचे मोठे मोठे बंगले असतात, त्यांच्या मोठ्या मोठ्या गाड्या असतात, त्यांचे आई वडील एवढे श्रीमंत असतात. मग त्यांच्याशी तुलना करताना आपण जर एवढे मागे आहोत तर आपण काय करणार, कुठपर्यंत जाणार आपण. माझ्या मते अत्यंत चुकीचं आहे. लक्षात आलं की नाही, हे आपण सोडून द्यायला. 2 वर्षापूर्वी भारतातले सर्वात उत्तम विद्यार्थी आतापर्यंतचे कोण, ह्याच्यावर एक अंक आला बरं का. तो अंक माझ्या हातात आहे, करिअर 360. आणि त्याच्यामध्ये त्यांनी 5 लोकांचे चित्र दिली होती. 5 बरं का. या 5पैकी तुम्ही किती न ओळखता, कोण कोण आहे इथे बघा, जरा सर्क्युलेट कर बघ, म्हणजे कोण कोण सांगू शकेल, कोण कोण आहे.
मागे दे मागे दे मागे दे. तुम्ही ओळखलं की सांगा. हा. अब्दुल कलाम. अजून कोण आहे? अब्दुल कलाम. डॉक्टर मनमोहन सिंग. बरं, हरकत नाही. जर ओळखता नाही तर मी सांगतो तुम्हाला कोण आहे. द्या आपण आता की वेळ झाली नको इथे पाठवा. मी तुम्हाला सांग इथे इथे या. हा हे बघा, ह्याच्यामध्ये 5 दाखवले नाही का. त्यातल्या सर्वांनी कोणाला ओळख? हे मध्ये कोण आहेत? हे कोण आहेत? हे कोण आहेत? डॉक्टर रघुनाथ माशेलकर. कळलं का? त्यानंतर हे आहेत, यांचं नाव श्रीधरन, ज्यांनी कोकण रेल्वे बांधली ना, त्याचं एवढं मोठं काम केलं. दिल्ली मेट्रो बांधली बघा, त्यांनी काम केलं. आणि या आहेत अरुणा असफ अली म्हणून मोठ्या सोशल वर्कर्स आणि अशा लीडर होते बरं का. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट सर्वांमध्ये कॉमन आहे. काय बरं का? पाची ही या ज्या व्यक्ती आहे, त्यांच्यामध्ये जिद्द होती. जिद्द होती अगदी. कळलं. आणि त्या जिद्दीवर ते वरती आले. आणि जर आपण पाहिलं तर त्या 5मध्ये तुम्हाला असं दिसेल की त्यांचं अत्यंत हलाखीत असं त्यांचं लहानपण गेलं बरं का. आता आपल्याला आपण डॉक्टर मनमोहन सिंग आपले पंतप्रधान जे आहेत त्यांच्याविषयी आपण वाचतो, पण आपल्याला त्यांचं लहानपण कसं गेलं याची कल्पना नाही. तर त्याच्यामध्ये याच्यामध्ये त्यांनी त्यांचं लहानपणाविषयी दिलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय माहितीये का? हे सगळं इंग्रजीमध्ये आहे म्हणून मी मराठीत सांगतो तुम्हाला की त्यांचा जन्म एका खेडेगावामध्ये झाला. आणि त्या खेडेगावात असताना त्यांची जवळची शाळा होती ती किती दूर होती माहितीये का? जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर दूर होते. आणि त्या ठिकाणी ते चालत जायचे आणि चालत यायचे. बस सुद्धा नव्हती. आपले पंतप्रधान अशा हलाखीमध्ये त्यांचं हे झालं. त्यांच्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी नव्हती. आज तुम्ही नुसतं जाता बटन दाबता की तुम्हाला लाईट येते नाही का, आणि तुम्ही व्यवस्थित मग पुस्तकं वगैरे वाचता. आणि त्यामुळे काय झालं, त्यांना ते केरोसिनचा दिवा लावून त्याच्यामध्ये त्या अंधूक याच्यामध्ये वापरायला लागायचं. आणि त्यामुळे त्यांची दृष्टी जी आहे ती खराब झाली लहानपणापासून. कळलं का? त्यांना व्यवस्थित दिसत नाही. तुम्हाला कल्पना नसेल त्याची, पण माझी आणि त्यांची ओळख चांगली आहे. मी त्यांना भेटलेलो आहे अनेक वेळा वगैरे. त्यांच्या मी सल्लागार जी वैज्ञानिक सल्लागार परिषद हे आहे त्यांची कमिटी, त्याचा मी मेंबर होतो. तर मला कल्पना आहे की त्यांना हे दिसत नाही. आणि असे त्यांचे डोळे लहानपणी खराब झाले बरं. आणि तरी सुद्धा तू म्हणालीस बेटा त्याप्रमाणे त्यांना ती जिद्द होती की आपण शिकलं पाहिजे नाही का. तसंच डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांचा सुद्धा जन्म अत्यंत गरिबीत, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांचा झाला.
कळलं का? आणि ते पोट भरण्यासाठी काय करत असत माहितीये का? वर्तमानपत्र सकाळी आपल्याकडे येतं ना, वर्तमानपत्र टाकून जातात बघा, सायकलवर येऊन जातात, तसे हे आपले राष्ट्रपती होते. आणि आज कुठे गेले? राष्ट्रपती भवनात. का बरं गेले? जिद्द, नाही का? रघुनाथ माशेलकर, मी अगदी 12 वर्षाचा असेपर्यंत अगवानी चालत होतो, माझ्या चपला नव्हते बघा. तुमच्या प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये चपला आहेत ना? हा, माझ्याकडे चपला नव्हत्या 12 वर्षापर्यंत, कळलं का? नंतर घरामध्ये एवढी परिस्थिती हे होती की दिवे नव्हते आमच्याकडे, त्यामुळे कुठे शिकायचं? मग मी म्युन्सिपालिटीच्या दिव्याखाली शिकत असो. चौपाटीला मी जात असे, तिकडे एक जंजिरा मोटर वर्क्स म्हणून होतं बरं का, आणि तिकडे ती चांगली लाईट असायची वरच्या ह्याची, तर तिकडे मी शिकत असे. बॉम्बे सेंट्रल स्टेशन आहे मुंबईमध्ये, तिकडे मी जात असे, कारण गुजरातची गाडी जी आहे ती 10 वाजता रात्री जायची. ती गेल्यानंतर त्या प्लॅटफॉर्मवर शांतता असायची आणि लाईट पण असायची, मग त्यामुळे तिकडे मी शिकलेलो. मग ते मी असू दे, श्रीधरन असू देत, अरुणा असफली असू देत, मनमोहन सिंग असू देत, अब्दुल कलाम असू देत, या सगळ्यांनी असं शिकलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही जेव्हा स्वतःचा विचार करता, कळलं की नाही, माझी आई काय, माझे वडील काय, कुठल्या परिस्थितीमध्ये आपण वाढतो आहोत, यांचा आदर्श लक्षात ठेवा. तर तुमच्यामध्ये काय पाहिजे? जिद्द पाहिजे. आणि मी नेहमी म्हणतो की जर तुमच्याकडे जिद्द असेल तर तुम्ही काहीही मिळवू शकता, कळलं का? काहीही तुम्हाला अशक्य प्राय असं नाहीये, नाही का? आता बघा, आपण आपलं डोकं, फक्त डोकं वापरायला पाहिजे. आज तुम्हाला पटतं का की आपण डोकं वापरून विचार केला की मला उडता काय येत नाही, नाही का? राईट ब्रदर्स म्हणून होते अमेरिकेमध्ये, त्यांनी काय म्हटलं? पक्षी उडतात, आपण का उडू नये? आणि मग त्यांनी नवीन प्लेन तयार केलं. ते पहिलं प्लेन पडलं, मग दुसरं केलं, जिद्द होती त्याला, तिसरं केलं, चौथं केलं, पाचवं केलं, आणि अशा प्रकारे आज आपण काय पाहतो? विमान पाहतो. हे कशामुळे? त्यांनी डोकं वापरलं आणि काम केलं, नाही का? हा जो आज मोठा बदल होतो आहे, आपल्याकडे टेलिव्हिजन आला, कम्प्युटर आला, हे आलं, ते आलं, वगैरे वगैरे सगळं, हे कशामुळे आलं? या जिद्दीमुळे. हा विचार की माणसाला काहीही अशक्यप्राय असं नाही. सगळ्यात उच्च शिखर कुठलं बरं? माउंट एव्हरेस्ट, नाही का? किती उंची त्याची? 29,002 फूट ही त्याची उंची, नाही का? आपल्याला वाटलं होतं की त्या एव्हरेस्ट पर्यंत कोणी जाऊ शकत नाही, बरोबर? एवढं जाणार कुठं? आणि मग 1953 मध्ये त्याच्यावर पहिल्यांदा माणसाने पाऊल ठेवलं. कोण बर? एडमंड हिलरी आणि तेनसिंग, शेर्पा तेनसिंग, नाही का? या दोघांनी केलं. आणि त्यानंतर लोकांना पटलं 1953 नंतर. तोपर्यंत वाटलं होतं की हे अशक्यप्राय आहे, आणि त्यानंतर लोकांना पटलं की आपण हे करू शकतो, आपण हे करू शकतो. म्हणजे येस वी कॅन, जसं त्याच्यामध्ये म्हटलंय ना, येस वी कॅन, हे त्याचं स्पिरिट. आणि त्यानंतर किती लोकांनी केलं? आपण म्हणाल वरती जायचं एवढं, म्हणजे तुम्हाला फिट असायला पाहिजे, नाही का? यंग असायला पाहिजे, फिट असायला पाहिजे. हो, एका 66 वर्षाचा पुरुष तिकडे गेला. मग आपण म्हणाल नाही, त्याला तरुण आणि फिट असायला पाहिजे. हो, 16 वर्षाचा एक मुलगा चढून गेला. मग आपण म्हणाल की फक्त पुरुषच जाऊ शकतील तिकडे, नाही, एक स्त्री गेली त्याच्यावर. मग आपण म्हणाल की असा सदृढ असा ग्रहस्थ पाहिजे, नाही, एक अपंग चालून गेला एव्हरेस्टवर. आणि मग आपण म्हणाल की अरे एकदा एव्हरेस्टवर जाऊन आलं, बापरे, पुढे झालं बाबा, त्याच्यानंतर पुढे नको. आपल्याला कल्पना असेल एक व्यक्ती किती वेळा गेली माहितीये का? 20 वेळा. म्हणजे 1953 पर्यंत आपल्याला जे वाटलं होतं की हे अशक्यप्राय आहे, ते आपण शक्य करून दाखवलं, नाही का? आणि म्हणून जर तुम्हाला जिद्द असेल, लक्षात आलं की नाही, तर या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्याला ह्या जिद्दीनं पुढे जाता येईल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तू अगदी सुंदर त्याचं उत्तर दिलं, कारण या सगळ्यांमध्ये जिद्द होती. आणि याच्यामध्ये बरीच लोक आहेत बरं का, म्हणजे ही 5 लोक त्यांनी इथे कव्हरवर घेतली आहेत, पण आतमध्ये
अशी मोठी मोठी लोक आहेत आणि त्यांचं जर दुर्दैवाने हे इंग्रजीमध्ये आहे, याचा मला वाटतं मराठीमध्ये अनुवाद व्हायला पाहिजे कुठेतरी. आता जसं इथे तुम्ही पाहत असाल माझा आणि कुरियन म्हणून आहे, कुरियनची माहिती आहे तुम्हाला डॉक्टर कुरियन? नाही का? दूध जे असतं ना त्याच्यामध्ये भारत मागे होता आणि भारताला त्यांनी सर्वांमध्ये दुधाचं जे उत्पादन आहे कळलं का, त्याच्यामध्ये सगळ्यात ते पुढे गेले. आज तुम्ही अमूल वगैरे म्हणता ना, सगळं ते त्यांच्या कार्यातनं आलं. लक्षात आलं का? अशा मोठ्या मोठ्या लोकांची याच्यामध्ये माहिती आहे आणि त्या प्रत्येकामध्ये आपल्याला असं दिसेल की त्याच्यात जिद्द होती, धडाडी होती आणि त्याच्यामुळे ते पुढे गेले. तर ही जिद्द तुम्ही ठेवायला पाहिजे. आता कार्यक्रम संपायला फक्त 5 मिनिटं आहेत, त्यामुळे आपण आणखी काही प्रश्न जे आपल्याला विचारायचे होते ते हे करूया. आता संबंध हे पुढच्या मुलांनी आणि मुलींनी विचारलेलं आहे. मला मागे जायचंय बरं का, मागून मला कुठले काही प्रश्न वगैरे आले नाहीयेत मागून. पुस्तकात वाचलेलं की तुम्ही घराची कौलं काढून नळ्या तयार केले. घराचे वरचे कौले काढून नळ्या तयार केलेल्या वाचलेल्या. नाही, घराची कौलं काढून नळ्या मी नाही तयार केला. कुठल्या पुस्तकात वाचलं? हिंदीच्या पुस्तकात. नाही, मला वाटतं ते काहीतरी वेगळं असणार. त्याच्यामध्ये त्या हिंदी पुस्तकामध्ये विश्वास मेहेंदळेंनी माझ्यावर लिहिलेला आहे तो जो धडा आहे. तर त्याच्यामध्ये मी जिद्दीने वरती कसा आलो कळलं की नाही, काय काय काम केलं. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये त्यांची हळदी घाटाची लढाई वगैरे त्याची सगळ्यांची माहिती त्यांनी दिलेली आहे. हा, पण हे नळ्या तयार करण्याचं नाहीये बेटा. त्याच्यामध्ये हळदी घाटाची लढाई माहितीये की नाही तुला? काय होती बरं? एवढं वाचलं नाही पण नाही. हळदी घाटाची लढाई किती लोकांना माहिती? सांगतो मी तुम्हाला. हळदीचा वापर आपण कशासाठी करतो? जखम झाली की आई तुम्हाला हे लावते नाही का, हळद लावते. आणि हे जे ज्ञान आहे हे कोणाचं आहे? आपलं आहे, भारतीयांचं आहे. कळलं का? आणि एके दिवशी मी बघितलं की अमेरिकेने त्याच्यावर पॅटर्न घेतलं होतं. पॅटर्न म्हणजे काय? त्याचं स्वामित्व, त्याचे अधिकार आमचे असं सांगितलं. आता ज्ञान आपलं म्हणजे आपल्या आईला माहिती आहे हे करायचं आणि त्याचे अधिकार अमेरिका देतं. हे योग्य नाहीये. आणि त्याच्यामुळे मी भांडलो. कोणाशी भांडलो? अमेरिकेशी भांडलो. कळलं का? आणि त्यांना ते पॅटर्न मी रद्द करायला लागला आणि त्यांना दाखवलं की हे तुमचा हा अधिकार नाहीये, आमचा अधिकार आहे. आता बऱ्याच वेळा लोकांनी मला विचारलेलं आहे की तुला भांड्याची काय जरूर होती? कळलं का? कारण मी म्हटलं मी भारतीय आहे आणि मला अभिमान आहे भारताचा. लक्षात आलं की नाही? हे आपलं ज्ञान आहे. आणि म्हणून भारताला जर पुढे न्यायचं असेल तर प्रत्येकाने आपण असं म्हटलं पाहिजे की सरकार काहीतरी करेल, दुसरं काहीतरी करेल, तसं नाही. आपण स्वतः किती काय करू शकाल, विचार आणि कृती हे एकत्र येणं फार महत्वाचं आहे. बरं, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. आजचा भारत तुम्ही आपण पाहिलात नाही का? भारत मोठा देश व्हायला पाहिजे, मेरा भारत महान वगैरे आपण सगळं म्हणतो ना. तुमची भारताविषयीची काय स्वप्न आहे मला सांगा बघू. तुम्हाला भारत कसा व्हावा असं वाटतो? भारत आपल्या सगळ्या देशांपेक्षा पुढे जायला पाहिजे. आपण सरकारवर कधीही अवलंबून राहू नये. त्याच्यासाठी आपण म्हणतो की सरकार आपणच कचरा टाकतो आणि तो सरकारने उचलायला पाहिजे. आपण असे न म्हणता आपण आपला स्वतःचा कचरा उचलायला पाहिजे, कधीही कचरा करू नये. उत्तम. आणि आता अमेरिकेत बघता तुम्ही की कुठल्या मालकाने मालक आपल्या कुत्र्याला घेऊन रोज फिरतो. त्याला कुत्र्याने घाण केल्यावर मालकालाच ती काढावी लागते. अमेरिकेत किती स्ट्रिक्ट आहे सरकार, किती स्ट्रिक्ट आहे. आज आपण तसा कचरा करू नये, मग आपला भारत कितीही पुढे जाऊ शकतो. सुंदर बेटा. बघा, हा महत्वाचा घेतो बेटा मी तुझ्याकडे. इतकं सुंदर बोलली. बस बेटा. आता ह्याच्यामधला महत्वाचा हा मुद्दा आहे. ती किती सुंदर बोलली बरं का. मला अजून आठवतं मी इंडोनेशियामध्ये गेलो होतो बरं का. आणि तिकडे एका हॉटेलमध्ये शनिवारी मला अजून आठवतं मी जे स्विमिंग पूल असतात ना तिकडे बसलो होतो, पुस्तक वाचत बसलो होतो.
आणि तिथे काही जॅपनीज मुलं पोहत होती. मुलांचं वय असेल 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष, तुमच्यासारखीच. आणि काय झालं माहितीये का, अचानक एक झाड होतं तिकडे आणि त्या झाडाचं जे पान होतं वाळलेलं ते येऊन त्या ह्याच्यामध्ये पडलं. तर आपण काय केलं असतं, दुर्लक्ष केलं असतं त्याच्याकडे. पण त्या जापनीज मुलाला ते आवडलं नाही. ते त्याच्याकडे पोहत पोहत गेलं आणि त्याला पकडायचा प्रयत्न केला. मी पाहतोय बरं का, ते त्याच्या हातात येईना का त्याचं झपक्का मारायचं, पण झपकून काय ते पान आणखी दूर जायचं. तर मला वाटलं ते खेळतंय म्हणून, तसं नाही. त्याने शेवटी ते पान पकडलं. पान पकडल्यानंतर मला वाटतं ते असं टाकून देईल बाहेर, नाही का, आपण काहीतरी खातो नाही असं टाकतो. त्याने केलं नाही. त्याने काय केलं, उडी मारून ते वरती आलं आणि नंतर शोधत 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 गेलं आणि कचऱ्याची पेटी कुठे आहे ते बघितलं, त्याच्यामध्ये टाकलं आणि ते परत. तू म्हणतेस ना तसं का बरं, आता त्या ह्याच्यामध्ये ते पान राहिलं असतं काही फरक पडला नसता. तसं म्हटलं नाही तिने, ते बरोबर नाहीये, हा कचरा आहे. आणि तिच्या आई वडिलांनी तर शिकवलं होतं की हे स्वतः आपण काम करायला पाहिजे, कळलं का, दुसऱ्या कोणी करायचं नाही. आणि तू म्हणालीस ते अगदी योग्य आहे. आपण नेहमी म्हणतो अरे सरकार काय करते. प्रत्येकाने जर आपण कृती केली, प्रत्येकाने जर आपली जबाबदारी आपण जर ओळखली, कळलं की नाही, आपण 130 कोटी भारतीय आहोत. 130 कोटी भारतीयांनी ठरवलं की स्वच्छ भारत, जसं आपण स्वच्छ पुणे वाचतो नाही का, करत नाही. प्रत्येकाने जर ते केलं, प्रत्येकाने ठरवलं की आपल्याला ग्रीन पुणे करायचं आहे, हरित पुणे, आणि प्रत्येकाने ठरवलं की मी एक रोप लावणार, एक हे करणार, ते करणार. इतक्या जनतेने जर केलं, 50 लाख लोकांनी असं जर ठरवलं, तर केवढा फरक पडू शकेल. सुंदर उत्तर दिलंस. बरं, भारताविषयी तुझी काय कल्पना आहे बेटा, तुझं काय स्वप्न आहे? प्रत्येकाने शिकलं पाहिजे आणि देश पुढे नेऊन बौद्धिक केला पाहिजे आणि प्रत्येकामध्ये जिद्द, प्रयत्न, सहन करण्याची शीलता पाहिजे, तरच आपला देश खऱ्या अर्थाने महान देश होऊ शकतो आणि प्रत्येक जण म्हणू शकतो माझा देश महान. अरे वा, तर हे फार महत्वाचं आहे, शिस्त, नाही का. आपण इतर देशांमध्ये ती शिस्त पाहतो. तुम्हाला कुठे रांग मोडताना कुठे दिसतील, इंग्लिश लोक असतील म्हणा किंवा अमेरिकन लोक, जापनीज लोक वगैरे तुम्हाला दिसतील नाही. आपल्याकडे कुणी रांगेत उभं राहतं का? गाडीचा डबा आला की तिथे तुम्ही इंग्लंडमध्ये जर गेला तर तुम्हाला असं दिसेल की जरी 2 माणसं असतील तर एकाच्या मागे एक राहतील. आपले 2 भारतीय असतील ते बाजूला दोघं एकत्र जाण्याचा प्रयत्न करतील. 11 असतील तर 11च्या 11, 25 असतील तर 25च्या 25, झुंडीच्या झुंडी. ही शिस्त कशी यावी, कारण देशामध्ये शिस्त आल्याशिवाय देश महान होऊ शकत नाही. फार सुंदर बोलीस बेटा. आणखी काय भारताविषयीची आणखी काय कल्पना आहे तुम्ही? आणखी कोण बोलू शकतो? मागे मागे द्या, कारण मागची मुलं बोललेली नाहीये. पृथ्वी बलाचा शोध कसा लागला? गुरुत्वीय बलाचा शोध कसा लागला? गुरुत्वीय आकर्षणाचा शोध कसा लागला? भारताविषयी बोलायचं आपण. प्रश्न आता वेगळा आहे. भारताविषयीच्या तुझ्या काय कल्पना आहे? तुला काय वाटतं भारत काय असावा आणि त्यासाठी तू काय करू शकशील? नाही, थांबा, त्यालाच बोलायचंय असं नाही. हे फार महत्वाचं आहे बरं का. बोला. तुला जेवढा वेळ लागेल तेवढा आम्ही थांबू. 12 वाजले तरी मी थांबेन, पण तू बोलायचं आहे. भारताविषयी तुला अभिमान वाटतो ना? भारतीय आहेस म्हणून तुला अभिमान वाटतो ना? माझा भारत महान असावा असं वाटतं ना? मग भारताविषयीच तुझं काय स्वप्न आहे? आपण पारतंत्र्यात होतो नाही का, ब्रिटिश आपल्यावर राज्य करत होते, त्यातनं आपण मुक्त झालो. आपली आर्थिक प्रगती होते, आता शैक्षणिक प्रगती होते, सर्व दिशेने प्रगती होते नाही का. मग आपण इतर देश पाहतो, अमेरिका पाहतो, इंग्लंड पाहतो वगैरे वगैरे. तर मग भारताविषयीच तुझं पुढचं स्वप्न काय आहे?
भारतात चांगले नागरिक चांगले असावे. चांगले नसावे आणि चांगले शिक्षण घ्यावे. अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे. दोन्ही उत्तर बरोबर आहे तुझी. सगळे नागरिक चांगले असावेत आणि त्याने उत्तम शिक्षण घ्यावं. बस बेटा, बस बस उत्तर आलं तुझ्याकडनं बरं का. हे महत्वाचं आहे. आता त्याने फार महत्वाचं सांगितलंय बरं का, उत्तम सांगितलंय शिक्षण. शेवट करायचं आहे मला आता, कारण आपली दिलेली वेळ 10 ते 11 होती. 11 वाजून 5 मिनिटं झाली आहेत, तर आता आपल्याला संपवायचं आहे. तर त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की मी नेहमी म्हणतो एज्युकेशन इज इक्वल टू फ्युचर. शिक्षण हे भविष्य. आज तुम्ही मला का बोलवलं तर इकडे, समजा मी अशिक्षित असतो, रघुनाथ माशेलकर समजा अशिक्षित असते, तुम्ही बोलवलं असतात का मला? बरोबर ना? मी शिक्षण घेतलं, मी पुढे गेलो म्हणून तुम्ही मला बोलवलं की नाही. आणि त्यामुळे आपण कुठे पोचू शकू शिक्षण घेतल्यानंतर याची आपल्याला कल्पना नसते. आत्ताच मी तुला सांगितलं, एक शेवटची तुम्हाला हे सांगून माझा हे संपवतो, आपला परिसंवाद संपवतो. मला आठवतं 1 ऑक्टोबर 2011 रोजी मी अमेरिकेमध्ये होतो. तिथे एक अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्स म्हणून आहे बरं का, आणि ते फेलोजची निवड करतात. कधी त्याची स्थापना झाली बरं? 1780 मध्ये, 230 वर्षापूर्वी. कुणी केली? जॉर्ज वॉशिंग्टनचं नाव ऐकलंय तुम्ही? त्यांनी केली. बेंजामिन फ्रँकलिनचं नाव ऐकलंय? नाही. त्या दोघांनी मिळून त्याची स्थापना केली. आणि त्याचे सदस्य होण्याचं भाग्य आतापर्यंत कोणाकोणाला मिळालं माहितीये का? विन्स्टन चर्चिलचं नाव ऐकलंय? इंग्लंडचे पंतप्रधान होते. चार्ल्स डार्विनचं नाव ऐकलंय? आईन्स्टीनचं नाव ऐकलंय? आईन्स्टीन शास्त्रज्ञ मोठे होते ते. नेल्सन मंडेलाचं नाव ऐकलंय? अशी सगळी मंडळी त्याचे सदस्य आहेत. तो मोठा मान असतो. आणि त्या दिवशी 1 ऑक्टोबर 2011 रोजी 2 भारतीयांना तो मान मिळाला. आतापर्यंत 230 वर्षामध्ये फक्त 7 भारतीयांना तो मान मिळालेला आहे. कोण होते माहितीये का? 6वा आणि 7वा भारतीय. 6वे होते रतन टाटा. रतन टाटा माहितीये? 7वे कोण होते माहितीये का? रघुनाथ माशेलकर. आता बघा, आम्ही दोघांनी त्या पुस्तकामध्ये सह्या केल्या एकाच दिवशी, एकाच पानावर, एकाच वेळी. पण तुम्ही बघा 1960 मध्ये जेव्हा मी शिष्यवृत्तीसाठी 60 रुपयाच्या बॉम्बे हाऊस मध्ये जात होतो, म्हणजे हाऊस ऑफ टाटाच, कळलं की नाही? म्हणजे टाटाने मला शिष्यवृत्ती दिली, त्याच्यामुळे मी शिकू शकलो. आणि ते शिकल्यामुळे रतन टाटा आणि मी एका पातळीवर एका याच्यावर सही केली. शिकलो नसतं तर ते जमलं नसतं. म्हणजे त्यावेळी जर मला कोणी सांगितलं असतं की 50 वर्षानंतर तू आणि टाटा एका ह्याच्यामध्ये सही करतील जे तुला आज शिष्यवृत्ती देत आहेत, ते मला पटलं असतं. हे कशामुळे झालं? शिक्षण. कळलं का? म्हणून सर्वोत्कृष्ट शिक्षण, सर्वोच्च शिक्षण हे तुम्ही घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यासाठी मेहनतीची जरूर आहे बरं का. देव प्रसन्न होऊन सडनली तुम्हाला फर्स्ट क्लास किंवा फर्स्ट वगैरे तसलं काही मिळणार नाही. त्याला मेहनत पाहिजे. मेहनत म्हणजे जबरदस्त मेहनत. मला आठवतं माझी आई मेहनत करायची माझ्या बरोबर. सकाळी मी 5 वाजता उठलो, अभ्यास करायला बसलो, किती माझ्या बरोबर बसायची, कारण मला झोप वगैरे येईल म्हणून. कळलं का? त्यानंतर ती बिचारी विशेष शिकलेली नव्हती. गणिताची परीक्षा झाली समजा, आणि त्या गणिताच्या परीक्षेमध्ये मला 97 मार्क मिळाले समजा 100. तर मी अत्यंत आनंदात असे. 97 मार्क 100 मिळाले. मी आनंदाने येऊन तिला ते दाखवत असे. ती काय करायचं माहितीये का? ती बाजूला बसायची आणि मला विचारायची, बाळा 97 मिळाले तुला 100, ते ठीक आहे, पण सांग बरं 3 मार्क का गेले तुझे? ते कुठे गेले? तू काय चूक केलीस? तुमच्या लक्षात येते मी काय म्हणतोय ते? आणि म्हणून तुम्ही, तुमचे पालक, आई वडील या सगळ्यांनी अशा प्रकारची एक महत्वाकांक्षा तुमच्यासाठी की 100 म्हणजे 100च मिळवणार, 99 नाही,
98 नाही, 97 नाही, हे आमच्या आईने आम्हाला शिकवलं. लक्षात आलं की नाही? आणि त्यातलं प्रत्येकाने तुझी क्षमता जी आहे ना त्या क्षमतेपर्यंत तू जर मनाने देता जिद्दीने आपण काम करायला पाहिजे. आणि हे जर जिद्दीने केलं तर मला सांगता येत नाही, तुमच्यापैकी कोणीतरी एक राष्ट्रपती होईल, तुमच्यापैकी कोणीतरी एक पंतप्रधान होईल. धन्यवाद. Sir, I have one question. मराठीत तर मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. माझं नाव आहे निलेश जाधव. मी डोरसेटचा माजी विद्यार्थी आहे. कुठल्या? डोरसेट स्कूल, शिवाजी हाऊसिंग सोसायटी, नियर बाय एस बी रोड. तर सर माझा एक प्रश्न आहे असा की जेव्हा मी गेले 7 वर्ष झाले जातीचा दाखला पहिल्यांदा काढून घेतला, उत्पन्नाचा दाखला गेल्या 7 वर्ष मी काढत आहे. तर जेव्हा पण मी जातो ते काउंटर लाईन असते तिथे मी लाईनीत उभा राहतो. आणि प्रत्येकाला म्हणजे कोणी आरक्षण मागण्यासाठी उत्पन्नाचा दाखला घेतो, कोणी डोमोसाईल काढतो, कोणी नॉन क्रिमिलियर काढतो. शिक्षणाच्या बाबतीत प्रत्येकाचे गट वेगवेगळे असतात. तर तेव्हा मला एक वैज्ञानिक शब्द पाहिला, मेरा भारत महान आणि आपण सर्व एक आहोत. तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की आपण जर एक आहोत तर मग हे सगळे म्हणजे ओपन कॅटेगरीना आरक्षण नाही आणि जे दलित आहेत त्यांना आरक्षण आहे, असं का? त्याचं असं आहे की सर्वांना समान संधी मिळणं हा त्यातला महत्वाचा भाग आहे. लक्षात आलं की नाही? त्यानंतर तुमच्या क्षमतेप्रमाणे तुम्ही काय करू शकाल हे तुमच्यावर अवलंबून आहे, नाही का? आणि म्हणून नेहमी असा प्रयत्न राहिला पाहिजे समाजामध्ये, सरकारमध्ये, लोकांमध्ये की सर्वांना समान संधी द्यायला पाहिजे. तुम्ही जर मागे राहिला, आता बऱ्याच वेळा काय होतं, आरक्षण का केलेलं आहे उदाहरणार्थ, त्याचं कारण असं की आपण ह्या समाजामधनं वरती जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला संध्या त्या मिळाल्या नाहीयेत आणि त्यांना ती संधी मिळावी म्हणून तो हा एक अधिकार म्हणा किंवा त्यांच्यासाठी खास काहीतरी ज्याला आपण वेगळा ट्रॅक ज्याच्यामुळे त्यांना पुढे हे करता येईल हा त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे. कळलं का? त्या संधीचा फायदा कसा घ्यायचा हे आपल्यावर आहे. त्याच्यावर आपली स्वतःची क्षमता हवी आहे, त्याच्यावर आपण दुसऱ्या कोणावर अवलंबून असता कामा नये. शेवटी एक लक्षात ठेवा की जसं आपण म्हटलं राष्ट्रपती पेपर वाटत होते आणि ते आज राष्ट्रपती झाले, नाही का? मनमोहन सिंग 5-5 किलोमीटर चालत होते, ते आज पंतप्रधान झाले. असं आपल्यापैकी प्रत्येकाला होत आहे. फक्त त्या संधीचा आपण वापर करायला पाहिजे आणि तुम्हाला संधी मिळायला पाहिजे, समान संधी, इक्वल अपॉर्च्युनिटी हा भाग आहे. ओके बेटा, थँक्यू. आय थिंक प्रेरणा, थँक्यू सो मच. आता आपल्या समोर आभार मानायला येत आहे प्रदीप कांबळे. मित्रांनो, आज नवीन वर्षाच्या सुरुवातीचा कार्यक्रम अतिशय सुंदर झालेला आहे. त्या निमित्ताने आपल्यासाठी वेळात वेळ काढून खास मार्शलकर यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानित आहे. तसेच या संस्थेचे श्री डॉक्टर प्रेमनाथ व डॉक्टर मनीषा यांचेही मी येथे आभार मानित आहे. तसेच या कार्यक्रमासाठी MCLच्या अधिकाऱ्यांचेही मी येथे आभार मानित आहे. आपल्याला त्यांनी जो संदेश दिलेला आहे तो संदेश सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलाच असेल आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या संदेशाप्रमाणे वागावे हीच माझी इच्छा आहे. आमच्या अभ्यासाचे एकत्र लक्षात घेऊन आम्ही सर्वस्वपणाला लावून तुमचा संदेश आम्ही स्वीकारणार आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही वागणार आहे. थँक्यू. सर्वात शेवटी सर तुमचे मनपूर्वक तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही आज इथे येऊ शकलात. आम्हाला खूप आनंद झाला आणि तुमच्याकडून आणि या सर्व मुलांकडूनही आम्हाला खूप शिकायला मिळालं. आणि मला असं वाटतं की काही मुलांचे प्रश्न खूपच विचार करायला लावणारे होते आणि खूपच मजा वाटली. वर्षाची सुरुवात खूपच छान झाली. सर, या दिवसाची आठवण म्हणून वेंचर सेंटर तर्फे प्रेमनाथ
आणि आमच्या सर्वांतर्फे तुमच्याकरता छोटीशी भेट आणि एक छोटीशी भेट वैशालीताईंकरताही आहे, कारण तुमच्या सर्व यशात आणि सर्व तुमच्या कामात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, सिंबिणीचा वाटा आहे आणि त्यांनी नेहमीच तुम्हाला मदत केली आणि त्याच्याकरता त्यांच्याकडे छोटीशी. थँक्यू.